सागर पठाण मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की जय मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान हाय हाय मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान जला दो चला दो चला दो पाकिस्तान जला दो पाकिस्तान हाय हाय 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 मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 मातरम अमर रहे शहीद जवान अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे जला दो पाकिस्तान जला दो भारत माता की जय भारत माता की जय पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध आणि शहीद जवानांना श्रद्धांजली यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत। पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 या चलो पाकिस्तान को नष्ट करा नष्ट करा नष्ट करा पाकिस्तान नष्ट करा जला दो पाकिस्तान जला दो भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम चला तो पुलगामामध्ये काश्मीरमध्ये जो जवानांवर हल्ला झाला त्याचा आपण झालेला आहे त्याचा प्रतिशोध घ्यायला आपण भारत सरकारला सांगितलेलं आहे। ही पहिली बाब। त्याचा प्रतिशोध नव्हे तर पाकिस्तान आता नष्ट केलं पाहिजे। नुसतं सर्जिकल अटॅक नको, सर्जरीच केली पाहिजे पूर्ण निपात, शत्रूचा पूर्ण निपात हे आपलं पहिलं ध्येय। आणि ज्या जवानांच्या कुटुंबियांनी जवानांचे शहीद झाले त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली तर वाहणारच आहोत, पण तत्पूर्वी सांगतो की सरकारनं पूर्ण तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि याचा प्रतिशोध असा घ्यावा की परत आयुष्यात पुढच्या 1000 वर्षात पाकिस्ताननं वर डोकं नाही काढलं पाहिजे, तो नष्ट झाला पाहिजे, भारतात सामील झाला पाहिजे। एक धक्का और पाकिस्तान तोड दो ही जी सावरकरांची भूमिका आहे ती आपण पूर्ण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। आपण या विषयाचे आक्रांतिक झालेला आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि याचा या पाकिस्तानने केलेला भ्याड हल्ला समोरून तो हरामखोर हल्ला करू शकत नाही म्हणून तो छुपा हल्ला करतोय, कारण समोरून हल्ला केल्यानंतर समूळ नष्ट होईल हे त्याला चांगलं माहिती आहे। याच्याच बरोबर या पाकिस्तानी दहशतवादी ज्या पद्धतीनुसार हल्ला करतात तशाच पद्धतीनुसार भारतामध्ये असलेले सुद्धा दहशतवादी जे म्हणतात जेएनयू मध्ये जे छात्र आहेत ते म्हणतात की अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे, अशांना सुद्धा त्याच पद्धतीनुसार ठेचून मारलं पाहिजे, त्यांना समर्थन देणाऱ्यांना सुद्धा ठेचून मारलं पाहिजे, कारण हे समर्थन देतात त्यामुळे या हरामखोरांची पुन्हा देशावरती हल्ला करण्याची ताकद निर्माण होते। त्यामुळं आता पाकिस्तान या सरकारनं पूर्णपणे समूळ त्याचा नायनाट केला पाहिजे। ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची संबंध देशभर मागणी आहे। जवानांना एक आदेश द्या, त्याबरोबर विश्व हिंदू परिषद बजरंग दल सुद्धा सीमेवरती येण्यासाठी तयार आहे असं या ठिकाणी आम्ही घोषणा करतो। जय श्रीराम। हल्ला झाला काश्मीरमध्ये, हा काश्मीरमध्ये झालेला हल्ला भारतीयाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे आणि त्याचा योग्य तो प्रतिशोध घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे।
सर्जिकल स्ट्राईक हा त्याचा एक भाग होता, परंतु पाकिस्तानचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची गरज आहे. आज केवळ पाकिस्तान नव्हे तर पाकिस्तानी अतिरेकी जे भारतामध्ये आज राहिलेले आहेत, जे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जे काम करतायत, या लोकांना सुद्धा शोधून काढलं पाहिजे. समाजामध्ये जे ह्या अतिरेक्यांना मदत करणारी जी जमात आहे, जे अतिरेक्यांना मदत करणारे जे लोक आहेत, त्यांना हुडकून काढलं पाहिजे. कारण हे अतिरेकी सुद्धा काश्मीरमध्ये येऊन राहतात. याचं कारण काश्मीरमधले लोक त्यांना सहाय्य करतायत. सरकारनं केवळ अतिरेकी असं नाही तर अतिरेक्यांना सहाय्य करणारी जी सगळी लोक आहेत, या सगळ्या चेन बाहेर काढल्या पाहिजेत. कालच्या हल्ल्यानंतर मुफ्ती मोहम्मद हिने जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय विचार करायला लावणारी आहे. तिनं कुठल्याही याचा निषेध केलेला नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की काश्मीरमध्ये राजकीय स्वार्थासाठी ज्या पद्धतीनं फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मुफ्ती हे जे काम करतायत, त्यांना पहिलं आपण सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे, तर हे बाकीचे अतिरेकी थांबतील असं आमचं स्पष्ट मत आहे. केवळ पाकिस्तान नाही तर पाकिस्तान धार्जिणी आपल्या भारताची मंडळी आहेत. ह्या सगळ्या मंडळींचा निपात आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे आणि विश्व हिंदू परिषद तशी मागणी करते आहे. आणि सर्व जे शहीद झालेले सैनिक आहेत, जवान आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि त्यांना आम्ही सर्वजण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इथं जमलो आहोत. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जो भारतीय सैन्यावर अतिशय निगृह आणि घृणास्पद जो हल्ला झाला आहे CRPF जवानांवर, त्याच्यात भारतीय जनता तर्फे आम्ही सक्त निषेध करतो. आणि माननीय मोदी साहेब या अतिरेक्यांना योग्य तो धडा शिकवतीलच याची मला पूर्ण खात्री आहे आणि त्यांनी तो शिकवावा अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची. मेरी यही अपील है सतारा वासियों से, पूरे हिंदुस्तान वासियों से कि अब शांत बैठने का समय खत्म हो गया. पाकिस्तान धीरे धीरे हम पे इतना आगे बढ़ रहा है, हमारे पे कल हमारे पे इतना बड़ा हुआ है सदमा, ये पूरा हिंदुस्तान का पूरा वर्ल्ड देख रहा है. मेरा कहने वाला अब शांत बैठने से कुछ नहीं है, अब कदम उठाना चाहिए सबको मिलके और फौजियों का साहस बढ़ाना चाहिए. जितना भी अपना तन मन धन से उनकी सेवा हो, उनसे जो भी बनता है हमारा हिंदुस्तान, हम उनका सहयोग करेंगे. और हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. यांच्या वतीने काल जम्मू काश्मीर येथे जो घाण हल्ला झाला पुलवामा या ठिकाणी 44 जवान शहीद झाले. अतिशय निंदनीय कृत्य या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेलं आहे. त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी वारकरी महामंडळ करत आहे आणि या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वारकरी महामंडळ या ठिकाणी अर्पित करत आहे. संतांनी जी भूमिका घेतली, आम्ही विष्णुदास मेनाहूनही मऊ, कठीण वज्रास भेदवायचे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही इतके मऊ आहोत की मेना इतके मऊ आहोत, पण एवढे कठीण आहोत की दगडाला सुद्धा भेदून काढू. या पाकिस्तान आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना गाडून टाकण्याचं काम या भारतवासियांनी करायचंय आणि शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. ते जवान आहेत, या जवानांचा उत्साह वाढवणार आहोत. भारतीय संपूर्ण भारतवासीय जवानांच्या पाठीशी आहे. मी भारत सरकारला विनंती करतो, पंतप्रधानांना विनंती करतो, राष्ट्रपतींना विनंती करतो की आता इतका जवाब पत्र से देना चाहिए. ज्याप्रमाणे उरी येथे सर्जिकल स्ट्राईक झाला, असा सर्जिकल स्ट्राईक करा की हजारो वर्ष इथून पुढे परत कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा भारतीयावर करणार नाही. भारत माता की. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. एक आता आपण माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.